शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। राजकीय भूमिकेतून नाही तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक सरकारने शहरी नक्षलवादाविरोधात कारवाईचीच भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। हे विधेयक कुठल्याही व्यक्ती किंवा डाव्या पक्षांच्या विरोधात नाही तर जहाल कडव्या संघटनेच्या देशविरोधी कारवायांविरोधात। विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। एक शतकाहून जास्त परंपरा असलेला गणेशोत्सव यापुढे महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार, आशिष शेलार यांनी विधानसभेत केली घोषणा। शहापूरच्या एका खासगी शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह शारीरिक तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकांसह काही जणांना अटक, कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमान आणि भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करणाऱ्या सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण। बिहारमध्ये सुरू असलेली मतदार यादी सुधारणा मोहीम सुरूच ठेवावी, मात्र रेशन कार्ड आणि आधार कार्ड सारखे पुरावे ही ग्राह्य धरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सल्ला। विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यार्थी घडवण्याचं उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी, कुलगुरूंच्या परिषदेत धर्मेंद्र प्रधान यांनी दिला सल्ला। ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा देशभरात साजरी, राज्यातही शिर्डी आणि शेगावसह अनेक ठिकाणी उत्सव। आणि लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडची सावध सुरुवात।